नाशिकमध्ये माथे फिरवणे 7 दुचाकी जाळल्यात। दुरुस्तीसाठी आलेल्या 7 दुचाकी जाळल्यात। पंचवटी परिसरात मध्यरात्री जाळपोळीची घटना घडली आहे। दुचाकी जाळण्यापूर्वी माथे फिरीकडून सीसीटीव्हीची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। आडगाव पोलीस ठाण्यात जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंचवटी परिसरात मध्यरात्री ही घटना घडली आहे। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती आहेत। नाशिकमध्ये माथे फिरवणे 7 दुचाकी जाळलेल्या आहेत। आधी सीसीटीव्ही सोबत सुद्धा छेडछाड केलेली आहे। दृश्य पाहतोय नाशिकमध्ये माथे फिरवणे 7 दुचाकी जाळलेल्या आहेत। नाशिकच्या पंचवटी या भागातली ही घटना आहे। दुरुस्तीसाठी आलेल्या 7 दुचाकी जाळण्यात आलेल्या आहेत। खळबळजनक असा प्रकार नाशिकमधून समोर त्याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजीने आपल्यासोबत होते। किरण, नाशिकमध्ये माथे फिरवणे 7 दुचाकी जाळल्यात, काय हा संपूर्ण प्रकार आहे? खरं तर एका गॅरेजमधील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। यामध्ये सर्व्हिसिंगसाठी लावण्यात आलेल्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। माथे फिरू रस्त्याने जात असताना त्याच्यामध्ये हातामध्ये रॉड होता आणि त्या सगळ्या दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या गॅरेजच्या बाहेरील सीसीटीव्ही देखील त्यानं फोडलं। जाळपोळ करण्यापूर्वीची ही संपूर्ण त्यानं प्रक्रिया केली। दुसऱ्या बाजूला त्यानं थेट त्या गाड्या जाळण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे। सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली आहे आणि या सगळ्या दरम्यान आता जो गॅरेज चालक होता त्याच्यावर याचा भुर्दंड येणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना घडत आहेत। त्यामध्ये जाळपोळीच्या देखील घटना घडू लागलेल्या आहे आणि अशातच नांदूर नाका परिसरामध्ये गॅरेजमध्ये अशा स्वरूपाची ही जाळपोळीची घटना घडल्यानंतर आता या माथेफिरूवर कडक कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी देखील आता केली जाते। मात्र या सगळ्या दरम्यान जो गॅरेज चालक होता त्याला मोठा नाहक भुर्दंड या निमित्तानं बसलेला आहे। नक्कीच किरण, खरं तर मोठं आर्थिक नुकसान झालंय। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली।